विदर्भातील अमरावती जिल्हा इथल्या वडनेर परिसरात 22 ऑगस्ट 2025च्या सकाळी एक अशी घटना घडली की ज्याने संपूर्ण शहर हादरलं. सकाळचा वेळ होता. लोक आपल्या कामावर जात होते. कोणी चहा पित होते, कोणी मुलांना शाळेत सोडत होतं. आणि अगदी त्या क्षणी एक माणूस जो फक्त आपलं कर्तव्य पार पाडायला निघाला होता, त्याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून क्षणात त्याचं आयुष्य संपवलं. हा साधा माणूस कोण होता? त्याला कोण मारायला आलं होतं आणि का? आज आपण जाणून घेणार आहोत अतुल पुरी हत्याकांड. एक अशी सत्यकथा जी फक्त अमरावतीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र चर्चेचा विषय ठरली. अमरावती जिल्हा विदर्भातील एक महत्त्वाचं शहर. इथं सकाळी सकाळी लोक आपल्या रोजच्या कामात गढून गेलेले असतात. कुणी शाळेला, कुणी कॉलेजला, कुणी कामावर. पण अगदी ह्याच ठिकाणी वडनेर भागातील एका गल्लीत 22 ऑगस्ट 2025च्या सकाळी घडली अशी एक घटना की ज्याने संपूर्ण शहर हादरलं. शहरातल्या एका साध्या शिस्तबद्ध माणसाचा जो दररोज ऑफिसला जायचा, त्याचा असा क्रूर शेवट होईल हे कोणालाच वाटलं नव्हतं. त्याचं नाव होतं अतुल पुरी. अतुल पुरी वय 50, नंदुरा येथील पुंडलिक महाराज कॉलेजमध्ये ज्येष्ठ लिपिक म्हणून काम करीत होते. सरळ मार्गी, प्रामाणिक आणि मेहनती माणूस त्यांची ओळख होती. कुटुंबात ते आधारस्तंभ होते. पत्नी, मुलं आणि नातेवाईक यांच्यासाठी ते सगळं काही. सकाळी ऑफिसला निघायचं, कर्तव्य पार पाडायचं आणि परत घरी यायचं. पण 22 ऑगस्टच्या सकाळी मात्र त्यांचं जीवन कायमचं थांबलं. त्या दिवशी सकाळी 7च्या सुमारास अतुल पुरी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामासाठी बाहेर पडले. त्यांनी आपली दुचाकी वडनेर रेल्वे स्थानकावर ठेवली. त्यानंतर रेल्वेने नांदुरा महाविद्यालयात चालले होते. रेल्वेतून उतरल्यानंतर ते रस्त्याने चाललेले असता पवारवाडी परिसरात पोहोचले. अचानक काही अज्ञात लोकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. कुणालाच काही समजलं नाही आणि क्षणभरात त्यांनी अतुल पुरींना थांबवलं. काही क्षणातच धारदार शस्त्रांनी सलग 10 ते 12 वार करण्यात आले. छाती, पाठ, मान सगळीकडे खोल जखमा. आणि हे सर्व इतक्या क्रूरपणे करण्यात आलं की अतुल पुरी जागीच कोसळले आणि हल्लेखोर मात्र क्षणात पसार झाले. दुचाकी, बॅग, डबा सगळं घटनास्थळी तसंच राहिलं. घरच्यांसाठी ही बातमी वीज कोसळल्यासारखी होती. कालपर्यंत हसत खेळत बोलणारा माणूस एका क्षणात निघून गेला. पत्नीच्या डोळ्यातून आसवे थांबत नव्हती. मुलांना अजूनही विश्वास बसत नव्हता की आपले बाबा परत कधी येणार नाही. तो कोणाला दुखावणारा नव्हता. मग त्याला इतक्या निर्दयपणे का मारलं हा प्रश्न कुटुंब सतत विचारत होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. DCP गणेश शिंदे, PSI सुनील चव्हाण यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला. CCTV कॅमेरे तपासले जात आहेत. 3 विधी संघर्षित बालकांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पण मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. त्यांची हत्या ही कुठल्या तरी वैयक्तिक कारणासाठी किंवा जुन्या वादातून झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2024 मध्ये अतुल पुरींवर यापूर्वी हल्ला झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पोलीस आता त्या प्रकरणाचा आणि या खुनाचा संबंध जोडून तपास करत आहेत. या घटनेनंतर वडनेर परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. एक साधा माणूस जो फक्त ऑफिसला जात होता, त्याचा असा निर्दयी खून झाला. मग आपण किती सुरक्षित आहोत असा प्रश्न लोक विचारत होते. सोशल मीडियावरून संताप व्यक्त झाला. कॉलेजमधील सहकारी अतुल पुरींना शांत स्वभावाचा कामसू व्यक्ती म्हणत होते. त्यांना कुणी का मारावं याचं उत्तर कुणाकडे नव्हतं. प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला इतक्या क्रूरपणे मारायची वेळ का येते? हल्लेखोर कोण होते? त्यांच्या मागे कोणाचं आर्थिक किंवा वैयक्तिक वैर होतं का? अतुल पुरींचं आयुष्य एका क्षणात थांबलं, पण त्यांच्या कुटुंबाचं, समाजाचं आणि मित्रमंडळींचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. या घटनेतून आपल्याला एक धडा घ्यायचा आहे.
वाद, वैर, सूड हे कधीच कुणाचं भलं करत नाहीत. एक साधा माणूस, कर्तव्यदक्ष कर्मचारी, कुटुंबाचा आधारस्तंभ गेला, पण त्याच्या मागे हजार प्रश्न उभे राहिले. आज समाजाला गरज आहे शांततेची, कायद्याचा आदर करण्याची आणि प्रत्येक जीवाची किंमत ओळखण्याची. कारण हिंसाचारात फक्त माणूस मरत नाही, तर एक घर, एक कुटुंब तुटून जातं. एका साध्या प्रामाणिक माणसाचा असा निर्दयी खून यामागचं खरं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आपण सुरक्षित आहोत का? तुमचं मत नक्की काय? कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.